Question number 4. On 1st April 2016, 1 एप्रिल 2016 प्लस 6 शारदा फायनान्स लिमिटेड हेल्ड रुपीज 1,25,000 म्हणजे शारदा फायनान्स कंपनीने 1,25,000 रुपयाचे जे 6% गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत ते धारण केले. 6% गव्हर्नमेंट बॉन्ड्स ॲज इन्व्हेस्टमेंट ॲट कॉस्ट रुपीज 1,22,500. 1 एप्रिल 2016ला शारदा फायनान्स लिमिटेडने 1,25,000 रुपयाचे 6% गव्हर्नमेंट बॉन्ड्स धारण केले. म्हणजे त्याची फेस व्हॅल्यू 1,25,000 रुपये आहे असं समजायचं. 1,25,000 रुपये त्याची ही झाली फेस व्हॅल्यू. त्यानंतर जी व्हॅल्यू दिली आहे ॲट द कॉस्ट रुपीज 1,22,500 ही कॉस्ट प्राइस आहे. 1,25,000 ही फेस व्हॅल्यू आहे, तर 1,22,500 रुपये ही आहे कॉस्ट प्राइस. त्यानंतर इंटरेस्ट इज पेबल ऑन 13 जून अँड 31 डिसेंबर एव्हरी इयर. व्याज महिन्याच्या 2 तारखा दिलेल्या आहेत, 30 जून आणि 31 डिसेंबर. ड्युरिंग द इयर 2016-17 द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन टूक प्लेस. 2016-17 म्हणजे 1 एप्रिल 2016 पासून ते 31 मार्च 2017 पर्यंत काय काय ट्रान्झॅक्शन झाले, कोणकोणते व्यवहार झाले ते व्यवहार दिलेले आहेत. परचेसेसचे व्यवहार आणि विक्रीचे व्यवहार, खरेदी आणि विक्रीचे व्यवहार झालेले आहेत. परचेसेसचा व्यवहार झाला 1 ऑगस्ट 2016ला. नॉमिनल व्हॅल्यू ज्याची आहे 25,000 रुपये. नॉमिनल व्हॅल्यू म्हणजेच फेस व्हॅल्यू. नॉमिनल व्हॅल्यू आहे 25,000 रुपये. तो 102 रुपयाप्रमाणे विकला. 102 रुपये कम इंटरेस्ट 102 कम इंटरेस्ट. 25,000 ही त्याची फेस व्हॅल्यू झाली. 25,000 भागीला 100 केलं तर नंबर ऑफ डिबे बॉन्ड्स आपल्याला समजतील. 250 बॉन्ड्स आहेत आणि 102 रुपये प्रमाणे विकले. 250 गुणिले 102 म्हणजेच 25,500 ही त्याची परचेस प्राइस होईल. 25,500. त्यानंतर बाकीचं जे कॅल्क्युलेशन आहे ते पण करावं लागेल. ब्रोकरेज, इंटरेस्ट. त्यानंतर दुसरी खरेदी केलेली आहे, परचेस केलेला आहे 1 डिसेंबर 2016ला. 1 डिसेंबर 2016ला नॉमिनल व्हॅल्यू आहे, त्याची सुद्धा नॉमिनल व्हॅल्यू दिलेली आहे. फेस व्हॅल्यू दिलेली आहे रुपीज 50,000 ॲट द रेट ऑफ रुपीज 105 एक्स इंटरेस्ट. 102 रुपये प्रमाणे तो खरेदी केलेला आहे. त्यानंतर सेल दिलेला आहे 1 नोव्हेंबर 2016ला. याची पण नॉमिनल व्हॅल्यू दिलेली आहे 12,500 रुपये. 104 रुपयाप्रमाणे तो विकलेला आहे. एक बॉन्ड्स 104 रुपयाला विकला. जेवढे बॉन्ड्स असतील, एक बॉन्ड्स 104 रुपयाला विकला. जेवढे बॉन्ड्स असतील त्याचा गुणाकार केला जाईल, त्याची सेलिंग प्राइस येईल. त्यानंतर 1 फेब्रुवारी 2017ला ज्याची नॉमिनल व्हॅल्यू फेस व्हॅल्यू दिलेली आहे 37,500 रुपये ॲट द रेट ऑफ रुपीज 102 एक्स इंटरेस्ट. 102 रुपये प्रमाणे विकलेला आहे. मार्केट प्राइस ऑफ द बॉन्ड ऑन 31 मार्च 2017 वाज रुपीज 102. त्याची मार्केट प्राइस दिलेली आहे 31 मार्च 2017ची. 31 मार्च 2017ला जर शारदाने ते जर बॉन्ड्स विकले तर त्याला 102 रुपये प्रमाणे किंमत मिळू शकते. म्हणजे एका बॉन्डची किंमत 102 रुपये मिळू शकते. त्यानंतर ब्रोकरेज दिलेला आहे. ब्रोकरेज वाज पेड. दलाली आहे 0.5% ऑन परचेस अँड सेल. खरेदी आणि विक्रीवर जी ब्रोकरेज आहे ते 0.5% आहे. प्रिपेअर 6% गव्हर्नमेंट बॉन्ड. 6% गव्हर्नमेंट बॉन्ड्स अकाउंट तयार करायचं आहे फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2017. बॉन्ड्स आर सोल्ड ऑन फिफो बेसिस. फिफो बेसिसनुसार त्याचं व्हॅल्युएशन करायचं आहे. त्याचप्रमाणे मार्केट व्हॅल्यू पण दिलेली आहे. कॉस्ट व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू याच्यापैकी जी व्हॅल्यू कमी असेल ते मूल्य आपल्याला घ्यावं लागते. तर पहा, हे प्रॉब्लेम दिलेला आहे. या प्रॉब्लेमवरून आपल्याला सर्वप्रथम डेट्स लक्षात घ्यायचे आहेत.
वर्ष सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे 1 एप्रिल 2016 पासून ते 31 मार्च 2017 पर्यंतचं हे वर्ष आहे. त्याला डेट वाईज ट्रान्झॅक्शन मध्ये घ्यायचं आहे. तर पहिला जो ट्रान्झॅक्शन आहे तो ओपनिंग बॅलन्स दिलेलाच आहे प्रॉब्लेममध्ये. त्याची फेस व्हॅल्यू आहे 1,25,000 आणि त्याची कॅपिटल कॉस्ट दिलेली आहे 1,22,500. याच्यावरून आपल्याला त्याचं अक्रू इंटरेस्ट ड्यू इंटरेस्ट काढता येईल. कारण अकाउंट क्लोज होत आहे 31 मार्चला, परंतु व्याज मिळण्याच्या तारखा आहेत 30 जून आणि 31 डिसेंबर. 31 डिसेंबरला व्याज मिळेल. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिन्याचं जे इंटरेस्ट आहे ते अक्रू होईल. त्यानंतर दुसरं ट्रान्झॅक्शन येईल 30 जूनला. कारण परचेस केलेला आहे 1 ऑगस्टला, परंतु 1 ऑगस्ट पूर्वीची तारीख येत आहे 30 जून. 30 जून 2016ला हाफ इयरली इंटरेस्ट मिळेल, अर्धवार्षिक व्याज मिळेल. कारण व्याज मिळण्याच्या 2 तारखा आहेत. 30 जूनला एकदा व्याज मिळते वर्षातून आणि 31 डिसेंबरला एकदा व्याज मिळते. अशा 2 तारखेला व्याज मिळते. त्यामुळे 30 जूनला अर्धवार्षिक व्याज मिळेल. दुसरं ट्रान्झॅक्शन 30 जूनला. त्यानंतर तिसरं ट्रान्झॅक्शन 1 ऑगस्ट 2016ला. 1 ऑगस्ट 2016ला हा ट्रान्झॅक्शन झालेला आहे कम इंटरेस्टचा, परचेस कम इंटरेस्टचा हा ट्रान्झॅक्शन आहे 1 ऑगस्ट 2016ला. त्यानंतरचा ट्रान्झॅक्शन आहे 1 नोव्हेंबर 2016चा. 1 नोव्हेंबर 2016ला कम इंटरेस्ट सेल आहे, सेल कम इंटरेस्ट. त्यानंतर आहे 1 नोव्हेंबर नंतर 1 डिसेंबर 2016ला परचेस केलेला आहे. 1 डिसेंबर 2016 परचेस एक इंटरेस्ट. त्यानंतर 31 डिसेंबरला अर्धवार्षिक व्याज मिळेल. 6वं ट्रान्झॅक्शन 31 डिसेंबर 2016चं घ्यायचं आहे, हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड. त्यानंतर 7वं ट्रान्झॅक्शन जे आहे ते आहे 1 फेब्रुवारी 2017चं. 1 फेब्रुवारी 2017ला त्याने पुन्हा सेल केलेला आहे, सेल एक्स इंटरेस्ट. त्यानंतर अकाउंट क्लोज होईल 31 मार्च 2017ला. तेव्हा अक्रूड इंटरेस्ट काढावा लागेल आणि क्लोजिंग बॅलन्स म्हणजे फिफो बेसिसनुसार जे काही बॉन्ड्स उरलेले आहेत त्या बॉन्ड्सचं व्हॅल्युएशन फिफो बेसिसनुसार करावं लागेल. मार्केट प्राइस पण दिलेली आहे. या 2 प्राइसची तुलना करावी लागेल आणि जी व्हॅल्यू कमी असेल ती व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागेल. तर पहिलं जे ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे 1 एप्रिल 2018ला प्रॉब्लेममध्येच दिलेलं आहे. याची फेस व्हॅल्यू पण दिलेली आहे आणि कॉस्ट प्राइस पण दिलेली आहे. तर एका डिबेंचरची जी व्हॅल्यू आहे, बॉन्डची व्हॅल्यू आहे ती किती राहील? कारण याची फेस व्हॅल्यू दिलेली आहे 1,25,000. 1,25,000 भागीला 100 असं करायचं आहे. तर त्याची व्हॅल्यू येईल 1,250. 1200 बॉन्ड्स आहेत. एका बॉन्डची व्हॅल्यू 100 रुपये अशी समजायची आहे. अशा प्रकारे टोटल व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे 1,25,000. ही झाली फेस व्हॅल्यू. कॉस्ट प्राइस पण प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे 1,22,500. त्यामुळे काही कॅल्क्युलेशन करायचं नाही आहे. फेस व्हॅल्यू आणि कॉस्ट प्राइस दिलेलीच आहे. त्यानंतर मात्र अक्रूड इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे. अक्रूड इंटरेस्ट केव्हापासून येईल? कारण 31 डिसेंबरला व्याज मिळालं असेल, 31 डिसेंबर 2015ला त्या कंपनीला व्याज मिळालं असेल. कारण व्याज मिळण्याच्या 2 तारखा आहेत 30 जून आणि 31 डिसेंबर. 31 डिसेंबरला व्याज मिळालं, त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याचं जे व्याज आहे, इंटरेस्ट आहे ते ड्यू होईल. म्हणून 3 महिन्यासाठी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याचं जे इंटरेस्ट आहे ते अक्रू होईल. कोणत्या मूल्यावर काढायचं? इंटरेस्ट केव्हाही कॅल्क्युलेशन करायचं फेस व्हॅल्यूवर. फेस व्हॅल्यू आहे ओपनिंग बॅलन्सची 1,25,000. 1,25,000वर इंटरेस्टचा दर प्रॉब्लेममध्येच दिलेला आहे. 6% डिबेंचर आहे, त्यामुळे इंटू 6% किती महिन्यासाठी? 7 महिन्यासाठी. गुणिला 3/12 म्हणजेच ही व्हॅल्यू येईल 1,875 रुपये. त्यामुळे अक्रूड इंटरेस्ट आला 1,875 रुपये. याला 6% गव्हर्नमेंट बॉन्ड्स अकाउंटमध्ये आपल्याला दाखवावं लागेल डेबिट साईडला. हाय 6% गव्हर्नमेंट बॉन्ड्स इन द बुक्स ऑफ शारदा फायनान्स लिमिटेड. 6% गव्हर्नमेंट बॉन्ड्स अकाउंट. इंटरेस्ट पेबल ऑन 13 जून अँड 31 डिसेंबर. यामध्ये व्याज मिळण्याच्या तारखा पण लिहायच्या असतात. डेटच्या कॉलममध्ये तारीख लिहायची आहे 1 एप्रिल 2016. पर्टिक्युलरमध्ये लिहायचं आहे टू ओपनिंग बॅलन्स.
फेस व्हॅल्यू लिहायची आहे 1,25,000. इंटरेस्टच्या कॉलममध्ये नील. कॅपिटल व्हॅल्यू दिलेलीच आहे प्रॉब्लेममध्ये 1,22,500 रुपये. त्यानंतर 30 तारीख घ्यायची आहे 1/4/2016. अक्रूड इंटरेस्ट अकाउंट. फेस व्हॅल्यू घ्यायची नाही आहे. इंटरेस्टच्या कॉलममध्ये लिहायचं आहे 1875 आणि कॅपिटल व्हॅल्यू नील. त्यानंतर दुसरं ट्रान्झॅक्शन पाहू. दुसऱ्या ट्रान्झॅक्शन आहे हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड. त्यानंतर 30 जून ही तारीख येते. 30 जून 2016ला अर्धवार्षिक व्याज मिळेल. 30 जून 2016ला शारदा फायनान्स कंपनीकडे होते 1,25,000 रुपयाचे बॉन्ड. त्यामुळे 1,25,000 कारण ही फेस व्हॅल्यू होती 1,25,000. 1,25,000वर 6% किती महिन्यासाठी? 6 महिन्यासाठी. हाफ इयर म्हणजे किती महिने? 6 महिने. गुणिला 6/12 म्हणजेच 3,750 रुपये. 3,750 रुपये हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड होईल. इंटरेस्ट रिसिव्ड झाल्यामुळे याची नोंद इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला करायची आहे. हा आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंट. इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला डेटच्या कॉलममध्ये लिहायचं आहे डेट 30/6/2016. 30 जून 2016. पर्टिक्युलरमध्ये बाय बँक अकाउंट. हा इंटरेस्ट आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट लिहिलं. फेस व्हॅल्यू नाही लिहायची आहे आणि कॅपिटल व्हॅल्यू पण नाही लिहायची आहे. फक्त इंटरेस्टच्या कॉलममध्ये इंटरेस्टची रक्कम लिहायची आहे 3,750 रुपये. हा दुसरा ट्रान्झॅक्शन झाला. त्यानंतर तिसरा ट्रान्झॅक्शन पाहू. तिसरा ट्रान्झॅक्शन आहे परचेसचा. परचेस कम इंटरेस्ट. 1 ऑगस्ट 2016ला त्याने परचेस केलेला आहे. शारदाने परचेस केलेला आहे कम इंटरेस्टवर. कम इंटरेस्ट म्हणजे व्याजासह. व्याजाचा त्यामध्ये समावेश असतो आणि म्हणून व्याज मायनस करावं लागते. तर याची फेस व्हॅल्यू दिलेलीच आहे प्रॉब्लेममध्ये 25,000 रुपये. नॉमिनल व्हॅल्यू म्हणजेच फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू आहे 25,000 रुपये. त्यानंतर परचेस प्राईस. एक बॉन्ड्स परचेस केला 102 रुपयाला. तर टोटल किती बॉन्ड्स असतील ते आपल्याला विचारात घ्यायचं आहे. त्यामुळे 25,000 भागिले 100 असं करायचं आहे. 100 म्हणजे नंबर ऑफ बॉन्ड्स येतील. म्हणजे 250 बॉन्ड्स खरेदी केलेले आहेत. एका बॉन्डची किंमत किती दिली? 102 रुपये. म्हणून परचेस प्राईस किती येईल? 25,500 रुपये. 25,500 ही परचेस प्राईस होईल. त्यानंतर परचेस प्राईसमध्ये परचेस एक्सपेन्सेस प्लस करायचं असते. परचेस एक्सपेन्सेस प्रॉब्लेममध्येच दिलेला आहे. ब्रोकरेज. ब्रोकरेज जे आहे ते 0.5% आकारायचं आहे. कशावर? फेस व्हॅल्यूवर. परचेस एक्सपेन्सेस सुद्धा फेस व्हॅल्यूवर आकारायचं. फेस व्हॅल्यू आहे या ट्रान्झॅक्शनची घ्यायची आहे. या ट्रान्झॅक्शनची फेस व्हॅल्यू आहे 25,000. 25,000वर 0.5% म्हणजेच 0.5% हे होते 125 रुपये. 125 रुपये त्यामध्ये प्लस केले तर ही व्हॅल्यू झाली 25,625 रुपये. 25,625 रुपये ही व्हॅल्यू झाली. त्यानंतर हा कम इंटरेस्टचा ट्रान्झॅक्शन आहे. कम इंटरेस्टचा ट्रान्झॅक्शन असेल तर इंटरेस्ट मायनस करायचं असते परचेस प्राईसमधून आणि म्हणून इंटरेस्ट यामधून मायनस करावं लागेल. 6% इंटरेस्ट सुद्धा फेस व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट करायचं आहे. फेस व्हॅल्यू आहे 25,000 रुपये. 25,000वर 6% किती महिन्यासाठी ते आपल्याला काढायचं आहे. किती महिन्यासाठी येईल? कारण इंटरेस्ट 30 जूनला मिळाला. ट्रान्झॅक्शन केव्हा झाला? 1 ऑगस्ट 2016ला. 1 ऑगस्ट 2016च्या अगोदरची व्याज मिळण्याची तारीख आपल्याला पाहिजे आहे. 1 ऑगस्ट 2016च्या अगोदरची व्याज मिळण्याची तारीख आहे 30 जून. म्हणजे 30 जूनला ऑलरेडी व्याज मिळालं असेल. त्यानंतर जुलै हा 1 महिना आहे आणि ऑगस्टची एकच तारीख आहे. त्यामुळे एकच महिना विचारात घेतला जाईल आणि त्यामुळे एकाच महिन्याचं व्याज या ठिकाणी मिळेल 125 रुपये. व्याज सुद्धा फेस व्हॅल्यूवर काढायचं. फेस व्हॅल्यू आहे 25,000. 25,000वर 6% किती महिन्यासाठी? एका महिन्यासाठी आणि म्हणून ही व्हॅल्यू येईल 125 रुपये. याचा इफेक्ट इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये करायचा आहे. 6% बॉन्ड्स अकाउंट जे तयार करायचं आहे आपल्याला त्यामध्ये डेबिट साईडला तारीख लिहायची आहे. डेटच्या कॉलममध्ये 1 ऑगस्ट 2016.
त्यानंतर पर्टिक्युलरच्या कॉलममध्ये लिहायचं आहे टू बँक अकाउंट, परचेसचा ट्रान्झॅक्शन आहे, फेस व्हॅल्यू याची लिहायची आहे 25,000, प्रॉब्लेममध्येच दिलेली आहे फेस व्हॅल्यू आणि नॉमिनल व्हॅल्यू. इंटरेस्ट 125 रुपये जो आता कॅल्क्युलेट केलेला आहे आणि त्याची कॅपिटल व्हॅल्यू आहे 25,500 रुपये. अशा पद्धतीने या तिसऱ्या ट्रान्झॅक्शनची नोंद करायची आहे. त्यानंतर चौथं ट्रान्झॅक्शन घ्यायचं आहे. चौथं ट्रान्झॅक्शन आहे 1 नोव्हेंबर 2016ला. हा ट्रान्झॅक्शन आहे सेल कम इंटरेस्टचा. कम इंटरेस्टवर विक्री केलेली आहे. फेस व्हॅल्यू प्रॉब्लेममध्येच दिलेली आहे 12,500, परंतु किती बॉन्ड्स खरेदी केले हे दिलेलं नव्हतं. त्यामुळे 12,500 भागीला 100 करायचं आहे, म्हणजे नंबर ऑफ बॉन्ड्स येतील 125 बॉन्ड विकले आहेत, खरेदी केले नाही, कारण हा सेलचा ट्रान्झॅक्शन आहे. त्यामुळे सेलिंग प्राइस काढायची आहे 125 गुणिला एक बॉन्ड्स विकला 104 रुपयाला. 125 गुणिला 104 म्हणजे याची सेलिंग प्राइस होईल 13,000 रुपये. त्यानंतर सेलिंग एक्सपेन्सेस ब्रोकरेज पेड करत आहे कंपनी, त्यामुळे ब्रोकरेज कॅल्क्युलेट करायचं आहे. हे सुद्धा फेस व्हॅल्यूवर 12,500 टू 0.5%, 62.5 रुपये. 62.5 रुपये मायनस करायचे आहेत. सेलिंग प्राइसमधून सेलिंग एक्सपेन्सेस मायनस केला जातो. परचेसचा ट्रान्झॅक्शन असेल तर परचेस प्राइसमध्ये परचेस एक्सपेन्सेस प्लस करायचा असतो. लक्षात ठेवायचं आहे, परचेस प्राइसमध्ये परचेस एक्सपेन्सेस प्लस करायचा, परंतु सेलिंग प्राइसमधून सेलिंग एक्सपेन्सेस मायनस करायचा असतो. त्यामुळे ही व्हॅल्यू मायनस केल्यानंतर 13,000मधून 62.5 रुपये मायनस केल्यानंतर उरेल 12,937.5. त्यानंतर हा कम इंटरेस्टचा ट्रान्झॅक्शन आहे. मग तो विक्रीचा असो की खरेदीचा असो, कम इंटरेस्टचा जर ट्रान्झॅक्शन असेल तर इंटरेस्ट मायनस करायचा असतो. इंटरेस्ट हा सुद्धा फेस व्हॅल्यूवर घ्यायचा आहे 12,500 वर 6%. किती महिन्यासाठी घ्यायचा ते मात्र आपल्याला काढावं लागेल. ट्रान्झॅक्शन कोणत्या तारखेला झाला, महिने काढण्यापूर्वी ट्रान्झॅक्शन कोणत्या तारखेला झाला ते लक्षात घ्यायचं आहे. ट्रान्झॅक्शन झाला आहे 1 नोव्हेंबर 2016ला. त्याच्या अगोदरची व्याज मिळण्याची तारीख आहे 30 जून. 30 जूनला ऑलरेडी व्याज मिळालं असेल. त्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, फक्त नोव्हेंबरचा एकच तारीख आहे, त्यामुळे नोव्हेंबर हा पूर्ण महिना घेतला जाणार नाही. अशा 4 महिन्याचं, जुलैपासून ते ऑक्टोबरपर्यंतच्या 4 महिन्याचं इंटरेस्ट मिळेल. त्यामुळे 12,500 6% 4 महिन्यासाठी गुणिला 4/12 म्हणजेच ही व्हॅल्यू येईल 250. 250 रुपये त्यामधून मायनस करायचे आहेत. मायनस केल्यानंतर ॲक्च्युअल सेलिंग प्राइस येईल 12,687.5. याचा इफेक्ट 6% गव्हर्नमेंट बॉन्ड्स अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला, कारण हा सेलचा ट्रान्झॅक्शन आहे, सेल केल्यामुळे पैसे येतील, त्यामुळे क्रेडिट साईडला याचा इफेक्ट द्यायचा आहे. डेट लिहायची आहे 1 नोव्हेंबर 2016. पर्टिक्युलरमध्ये बँक अकाउंट सेलचा ट्रान्झॅक्शन आहे, म्हणून सेल फेस व्हॅल्यू 12,500, इंटरेस्ट 250 आणि कॅपिटल व्हॅल्यू आहे 12,887.5. तर अशा पद्धतीने याचं जी नोंद आहे ती 6% बॉन्ड्स अकाउंटमध्ये करायची आहे. चौथा ट्रान्झॅक्शन झाला. त्यानंतर 5वा ट्रान्झॅक्शन घ्यायचा आहे. 5वा ट्रान्झॅक्शन 1 डिसेंबर 2016ला येईल. 1 डिसेंबर 2016ला जो ट्रान्झॅक्शन आहे तो परचेस एक्स इंटरेस्टचा आहे. पहा या ठिकाणी एक्स इंटरेस्टचा आहे. त्याची फेस व्हॅल्यू 50,000 प्रॉब्लेममध्येच दिलेली आहे, परंतु किती बॉन्ड्स खरेदी केल्या ते दिलेलं नाही आहे. त्यामुळे 50,000 भागीला 100 केलं तर नंबर ऑफ बॉन्ड्स येतील 500. 500 बॉन्ड्स खरेदी केले. एक बॉन्ड्स 105 रुपयाला खरेदी केला, म्हणजेच टोटल 52,500 रुपये त्याची परचेस प्राइस होईल. 52,500 रुपये. परचेस एक्सपेन्सेसचा त्यामध्ये समावेश करायचा आहे, म्हणजे परचेस एक्सपेन्सेस ब्रोकरेज आहे तो प्लस करायचा आहे. ब्रोकरेज हा फेस व्हॅल्यूवर काढायचा. फेस व्हॅल्यू आहे 50,000. 50,000वर 0.5% हे येईल 250. 250 रुपये प्लस केल्यानंतर ही व्हॅल्यू येईल 52,750 रुपये. कॅपिटल कॉस्ट,
कारण हा एक्स इंटरेस्टचा ट्रान्झॅक्शन आहे, त्यामुळे इंटरेस्ट मायनस करायची आवश्यकता नाही किंवा ते प्लसही करायची आवश्यकता नाही. इंटरेस्ट मायनसही करायचं नाही आहे आणि प्लसही करायचं नाही आहे. केव्हा एक्स इंटरेस्टचा ट्रान्झॅक्शन असेल तेव्हा. हा ट्रान्झॅक्शन आहे परचेस एक्स इंटरेस्टचा. एक्स इंटरेस्टची परचेस असो की सेल असो, इंटरेस्ट त्यामध्ये मायनस करायचा नाही. मात्र तो वेगळा कॅल्क्युलेट करावा लागतो. इंटरेस्ट जो आहे हा सेपरेटली कॅल्क्युलेट करायचा असतो. तो परचेस प्राईसमध्ये प्लस किंवा मायनस करायचा नसला तरी तो आपल्याला इंटरेस्टच्या कॉलममध्ये दाखवायचा असतो आणि म्हणून तो सेपरेटली आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर पहा, हा ट्रान्झॅक्शन झाला 1 डिसेंबर 2016ला. 1 डिसेंबर 2016 पूर्वीची व्याज मिळण्याची तारीख आपल्याला विचारात घ्यायची आहे. ती तारीख आहे 30 जून. 30 जूनला व्याज मिळालं. त्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. 1 डिसेंबरची एकच तारीख आहे, त्यामुळे तो पूर्ण महिना घेतला जाणार नाही. अशा 5 महिन्याचं, जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत 5 महिन्याचं इंटरेस्ट मिळेल. त्यामुळे 50,000वर 6% 5 महिन्यासाठी 5 महिन्यासाठी इंटरेस्ट येईल 1250 रुपये. 1250 रुपये हे इंटरेस्ट येईल. ते प्लस किंवा मायनस करायचं नाही आहे. कॅपिटल कॉस्ट आहे 52,750 रुपये आणि इंटरेस्ट 1250 रुपये. तर या 5व्या ट्रान्झॅक्शनचा जो इफेक्ट आहे हा 6% बॉन्ड्स अकाउंटमध्ये डेबिट साईडला केला जाईल. डेटच्या कॉलममध्ये डेट येईल 1 डिसेंबर 2016. तो बँक अकाउंट परचेसचा ट्रान्झॅक्शन आहे. फेस व्हॅल्यू 50,000 रुपये, इंटरेस्ट 1250 रुपये आणि त्याची कॅपिटल कॉस्ट 52,750 रुपये. अशा प्रकारे या ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर 6वा ट्रान्झॅक्शन हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्हचा असेल. 31 डिसेंबर 2016ला अर्धवार्षिक व्याज मिळेल. तर हे व्याज कसं काढायचं आणि कोणत्या व्हॅल्यूवर काढायचं, तर त्या तारखेला 31 डिसेंबर 2016ला त्या कंपनीकडे असणारे जे काही बॉन्ड्स असतील त्या बॉन्डची जी फेस व्हॅल्यू असेल त्या फेस व्हॅल्यूवर हा इंटरेस्ट आकारायचा आहे. तर पहा, पहिलं जे ओपनिंग बॅलन्सचं ट्रान्झॅक्शन आहे त्याची फेस व्हॅल्यू आहे 1,25,000 रुपये. 1,25,000 रुपये. त्यानंतर परचेस केले 25,000 बॉन्ड्स. त्याची फेस व्हॅल्यू होती 25,000. त्यामुळे टोटल झाली 1,50,000. त्यानंतर बॉन्ड्स विकले 12,500 बॉन्ड्स विकले. त्यामुळे 12,500 त्यामधून मायनस करावे लागतील. पुन्हा 1 डिसेंबरला 50,000 बॉन्ड्स खरेदी केले, म्हणून 50,000 बॉन्ड्स पुन्हा त्यामध्ये प्लस करावे लागतील. अशा प्रकारे आज म्हणजे 31 डिसेंबर 2016ला त्या कंपनीकडे जे काही बॉन्ड्स असतील शिल्लक, त्या बॉन्डची फेस व्हॅल्यू असेल 1,87,500 रुपये. 1,87,500 रुपयावर 6%. अशा प्रकारे 6 महिन्यासाठी गुणिले 6 भागिले 12 म्हणजे ही व्हॅल्यू येईल 5,625 रुपये. म्हणजे 31 डिसेंबर 2016ला जे काही फेस व्हॅल्यू बॅलन्स होती 1,87,500 रुपयाचे जे बॉन्ड्स त्या कंपनीकडे होते त्या मूल्यावरच आपल्याला इंटरेस्ट आकारायचा असतो. त्यामुळे 1,87,500 रुपयावर 6% 6 महिन्यासाठी, अर्ध वर्षासाठी म्हणजे 6 महिन्यासाठी म्हणजे 5,625 रुपये. याचा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट 6% बॉन्ड्स अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला करायचा आहे, कारण इंटरेस्ट मिळालं, रिसिव्ड झालं. बाय बँक अकाउंट डेट लिहायची आहे. डेटच्या कॉलममध्ये 31 डिसेंबर 2016. बाय बँक अकाउंट इंटरेस्ट आहे, फक्त इंटरेस्टच्या कॉलममध्ये लिहायचं आहे 5,625 रुपये. त्यानंतर 7वं ट्रान्झॅक्शन घ्यायचं आहे. 7वं ट्रान्झॅक्शन 1 फेब्रुवारी 2017ला सेल एक्स इंटरेस्ट. फेस व्हॅल्यू 37,500 आहे. 375 बॉन्ड्स विकलेले आहेत. एका बॉन्डची किंमत, एक बॉन्ड किती रुपयाला विकलं ते प्रॉब्लेममध्येच दिलेलं आहे. 375 गुणिला 102 म्हणजे याची सेलिंग प्राइस होईल 38,250 रुपये. त्यानंतर सेलिंग एक्सपेन्सेस आहे. सेलिंग एक्सपेन्सेस मायनस करायचा असतो, त्यामुळे तो मायनस करावा लागेल. फेस व्हॅल्यूवरच काढायचा आहे. 37,500 वर 0.5% ब्रोकरेज आहे. ही व्हॅल्यू येते 187.5.
187.5 मायनस केल्यानंतर उरलेली व्हॅल्यू आहे 38,062.5. ही आहे ॲक्च्युअल सेलिंग प्राईस म्हणजेच कॉस्ट प्राईस 38,062.5. हा एक्स इंटरेस्टचा ट्रान्झॅक्शन आहे. जरी सेलचा ट्रान्झॅक्शन असला तरी तो एक्स इंटरेस्टचा ट्रान्झॅक्शन आहे, त्यामुळे इंटरेस्ट यामधून मायनस करायचं नाही, ते मात्र वेगळं कॅल्क्युलेट करून ठेवायचं. तर किती महिन्याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं जाईल? यासाठी ट्रान्झॅक्शनचा विचार करायचा आहे. ट्रान्झॅक्शन झाला आहे 1 फेब्रुवारी 2017ला. त्याच्या अगोदरची व्याज मिळण्याची तारीख आहे 31 डिसेंबर. 31 डिसेंबरला इंटरेस्ट मिळालं, त्यानंतर जानेवारी या एकाच महिन्याचं इंटरेस्ट मिळेल. त्यामुळे 37,500 वर 6% 1 महिन्यासाठी भागीला 12 केलं तर 1 महिन्यासाठी इंटरेस्ट येईल 187.5. याचा जो इफेक्ट आहे, याचा इफेक्ट 6% बॉन्ड्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट या नावाने केला जाईल. डेट लिहायची आहे 1 फेब्रुवारी 2017. पर्टिक्युलरमध्ये लिहायचं आहे बाय बँक अकाउंट. ट्रान्झॅक्शन आहे सेलचा म्हणून ब्रॅकेटमध्ये सेल. त्यानंतर फेस व्हॅल्यू आहे 37,500, इंटरेस्ट 187.5 आणि कॅपिटल व्हॅल्यू आहे म्हणजेच ॲक्च्युअल सेलिंग प्राईस म्हणजेच कॅपिटल व्हॅल्यू 38,062.5. त्यानंतरचा ट्रान्झॅक्शन घ्यायचा आहे 8वा ट्रान्झॅक्शन. 8व्या ट्रान्झॅक्शनमध्ये इंटरेस्ट ड्यू अक्रूड इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ते कॅल्क्युलेशन करण्याकरिता 31 मार्च 2017ला किती बॉन्ड शिल्लक होते आणि त्या बॉन्डची फेस व्हॅल्यू किती होती हे आपल्याला काढावं लागेल. सुरुवातीला 1,25,000चे जे ओपनिंग बॅलन्स होतं कंपनीकडे, त्याची फेस व्हॅल्यू होती 1,25,000. पुन्हा 25,000चे बॉन्ड्स खरेदी केले, ही व्हॅल्यू झाली 1,50,000. त्यानंतर 12,500 रुपयाचे बॉन्ड्स विकले, त्यामुळे ही व्हॅल्यू होईल 1,37,500. पुन्हा 50,000 रुपयाचे बॉन्ड्स खरेदी केले, ती व्हॅल्यू झाली 1,87,500. त्यानंतर विकले 37,500 रुपयाचे बॉन्ड्स विकले, त्यामुळे मायनस 37,500 रुपये. आता उरले किती कंपनीकडे? 1,50,000, ज्याची फेस व्हॅल्यू 1,50,000 रुपये आहे. एवढे बॉन्ड्स उरले, त्यामुळे 1,50,000 रुपयावर 6% किती महिन्यासाठी? 3 महिन्यासाठी, जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिन्यासाठी गुणिले 3 भागीला 12, हे व्हॅल्यू येईल 2,250 रुपये, 2,250 रुपये. याचा इफेक्ट सुद्धा 6% बॉन्ड्स अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला. डेट लिहायची आहे 31 मार्च 2017. 31 मार्च 2017 बाय अक्रूड इंटरेस्ट अकाउंट. फक्त इंटरेस्टच्या कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे 2,250 रुपये. त्यानंतर जो क्लोजिंग बॅलन्स आहे, तो क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो फिफो बेसिसनुसार आपल्याला काढायचा असतो. क्लोजिंग बॅलन्स म्हणजे जे काही बॉन्ड्स उरलेले आहेत त्या बॉन्ड्सची कॅपिटल कॉस्ट काढायची असते. तर यासाठी फिफो बेसिस म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट. फर्स्ट इन म्हणजे अगोदर आले, जे अगोदर आले ते अगोदर गेले. फर्स्ट आउट म्हणजे जे अगोदर आले, म्हणजे सुरुवातीचं जे ओपनिंग बॅलन्स आहे ते होतं, त्यामधून जे विकलं ते मायनस करायचं आहे. यालाच फर्स्ट इन फर्स्ट आउट असं म्हणतात. सुरुवातीला 1,250 होते, त्यामधून किती विकले त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. तर पहा, ओपनिंग बॅलन्समध्ये जे नंबर ऑफ बॉन्ड्सच घेऊ या ठिकाणी. नंबर ऑफ बॉन्ड्स 1,250 बॉन्ड्स होते. 1,250 बॉन्ड्स होते. खरेदी किती केले त्याचा विचार करायचा नाही आहे यामध्ये, तर विकले किती त्याचाच विचार करायचा आहे. पहिल्यांदा विकले 125 बॉन्ड्स विकले आणि दुसऱ्यांदा 375 विकले. 375 विकले म्हणजे आता जे ओपनिंग होते त्याच्यापैकी किती उरले? 750. जो ओपनिंग बॅलन्स होता त्याच्यातून उरले 750. तर 1,250 ची कॅपिटल कॉस्ट होती 1,22,500. पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये त्याची कॅपिटल कॉस्ट दिलेली आहे, प्रॉब्लेम मध्ये सुद्धा दिलेली आहे. 1,250 जे बॉन्ड्स आहेत सुरुवातीला म्हणजे ओपनिंग बॅलन्सचे, त्याची कॅपिटल कॉस्ट 1,22,500 आहे. आता उरले 750, तर त्याची कॅपिटल कॉस्ट किती?
1250ची कॅपिटल कॉस्ट आहे 1,22,500. तर 750ची कॅपिटल कॉस्ट किती? सिंपल इक्वेशन करायचं आहे, तिरपा गुणाकार करायचा आहे आणि याची व्हॅल्यू किती आहे ते शोधून काढायची आहे. 1,22,500 गुणिला 750 भागिला 1250, ही व्हॅल्यू येईल 73,500. म्हणजे जे 750 गव्हर्नमेंट बॉन्ड्स सुरुवातीच्या बॉन्ड्समधून म्हणजे ओपनिंग बॅलन्समधून सुरुवातीचे 1250 बॉन्ड्स होते, त्यापैकी 750 उरले, त्याची जी कॅपिटल कॉस्ट आहे ही 73,500 रुपये येईल. त्यानंतर परचेसचा विचार करायचा आहे. जे परचेस केलं 1 ऑगस्ट 2016ला जे बॉन्ड्स परचेस केलं त्याची कॅपिटल कॉस्ट आपण काढलेली आहे. त्याची कॅपिटल कॉस्ट जेवढी होती तेवढीच घ्यायची आहे. पहा कोणता ट्रान्झॅक्शन आहे हा ट्रान्झॅक्शन आहे, तिसरा ट्रान्झॅक्शन आहे. तिसऱ्या ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस केलेला आहे, त्याची कॅपिटल कॉस्ट आहे 25,500 रुपये, ही घ्यायची आहे. आणि पाचवा ट्रान्झॅक्शन आहे, त्याची कॅपिटल कॉस्ट आहे, पाचव्या ट्रान्झॅक्शन मध्ये सुद्धा परचेस केली आहे, त्याची कॅपिटल कॉस्ट आहे 52,750 रुपये. तर हे कॅपिटल कॉस्ट घ्यायची 25,500 आणि 52,750 आणि तिघांचीही टोटल करायची आहे. 73,500 प्लस 25,500 प्लस 52,750 रुपये, 52,750 रुपये इज इक्वल टू 1,51,750 रुपये. ही झाली कॅपिटल कॉस्ट. जे उरलेले बॉन्ड्स आहेत त्याची कॅपिटल कॉस्ट झाली 1,51,750 रुपये. परंतु या प्रॉब्लेममध्ये मार्केट प्राइस सुद्धा दिलेली आहे. मार्केट प्राइस दिलेली आहे. पहा शेवटी मार्केट प्राइस दिलेली आहे. मार्केट प्राइस ऑफ बॉन्ड्स ऑन 31 मार्च 2017 वाज ₹102. 102 रुपये त्याची मार्केट प्राइस आहे. त्यामुळे मार्केट प्राइस नुसार किती मूल्य होते ते सुद्धा आपल्याला काढावं लागेल. तर 31 मार्च 2017ला त्या कंपनीकडे 1,500 गव्हर्नमेंट बॉन्ड्स उरतील. 1,500 गव्हर्नमेंट बॉन्ड्स उरतील. 1,500 कारण ओपनिंग मधून उरले 750, त्यानंतर खरेदी केले 250 आणि पुन्हा खरेदी केले 500, असे 1,500 बॉन्ड्स उरतील. एका बॉन्डची व्हॅल्यू आहे 102 रुपये. तर 1500 बॉन्डची व्हॅल्यू किती होईल? 1,53,000 रुपये. पहा कॅपिटल कॉस्ट आली 1,51,750 आणि मार्केट प्राइस आली, कॅपिटल व्हॅल्यू आली किंवा कॅपिटल प्राइस आली 1,51,750 आणि मार्केट व्हॅल्यू आली 1,53,000 रुपये. यापैकी जी व्हॅल्यू कमी असेल ती व्हॅल्यू आपल्याला इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये घ्यायची असते. या ठिकाणी लिहिले पण आहे, कॉस्ट प्राइस बिंग लोअर दॅन मार्केट प्राइस बॉन्ड विल बी कॅरी फॉरवर्ड ॲट कॉस्ट प्राइस. जी व्हॅल्यू कमी असेल या दोन व्हॅल्यू मध्ये तुलना करायची, कॉस्ट व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू. कॉस्ट व्हॅल्यू आहे 1,51,750 आणि मार्केट व्हॅल्यू आहे 1,53,000. म्हणजे कॉस्ट प्राइस कमी आहे म्हणून कॉस्ट प्राइस या ठिकाणी घेतलेली आहे. पहा शेवटचं जे पद आहे क्लोजिंग बॅलन्स 31 मार्च 2017 बाय बॅलन्स कॅरी डाऊन, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स आहे. ही जी व्हॅल्यू आहे 1,50,000 रुपये, ही पहिला कॉलम क्लोज केल्यानंतर येईल 1,50,000. इंटरेस्टच्या कॉलममध्ये काहीही लिहायचं नाही आहे, परंतु ही जी व्हॅल्यू आहे 1,51,750 रुपये ही या ठिकाणी लिहायचं आहे. जे फिफ्को बेसिसनुसार कॅल्क्युलेशन केलं आणि कॉस्ट प्राइस काढली, त्यानंतर मार्केट प्राइस काढली. या दोन प्राइसमध्ये तुलना करून जी व्हॅल्यू कमी होती 1,51,750 ती व्हॅल्यू या ठिकाणी घेतलेली आहे. त्यानंतर एक एक कॉलम क्लोज करायचं. इंटरेस्टचं कॉलम क्लोज करायचं, त्याचं बॅलन्स येईल 8,812.5 रुपये. त्या इंटरेस्ट या कॉलमचा प्रॉफिट आहे तो लिहायचा आहे टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. त्यानंतर तिसरं कॉलम क्लोज करायचं आहे. तिसऱ्या कॉलमची टोटल येईल 2,02,500 आणि बॅलन्स येईल 1,750 रुपये. तो सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. त्याच्या समोर लिहायचं आहे टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट ऑन सेल, विक्रीवरील नफा किती आहे 1,750 रुपये. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व करायचं आहे. टोटल कमी जास्त झालेली आहे तर तुम्ही बरोबर कॅल्क्युलेशन करून घ्याल. तर अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचं आहे. याच्यावर बरेच MCQ तुम्हाला विचारलं जाऊ शकते कारण कॅल्क्युलेशन बरंच आहे, वर्किंग नोट्स आहेत.